नमस्कार. पुन्हा एकदा आपलं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आजपर्यंत आपण सामाजिक शास्त्रामधला बराचसा भाग बघत आलेलो आहे. नागरिक शास्त्र पाहिलं आपण, आधुनिक भारताचा इतिहास पाहिलं, भूगोलाचा काही भाग पाहिला. पण आज आपण पाहणार आहे बघा मध्ययुगीन भारताचा इतिहास. सरासरी 17व्या शतकाचा इतिहास थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहे. चला तर पहिला प्रश्न याच्यावरती काय आहे तो पाहूया. चला पहिला प्रश्न काय बघूया. राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ कोणाच्या आदेशाने तयार करण्यात आला? त्या काळी ते प्रशासन कशा पद्धतीने चाललं पाहिजे, त्याची मार्गदर्शक तत्वे काय, हे सर्व या राज्य व्यवहार कोश या ग्रंथामध्ये लिहिण्यात आलं होतं. तर तो ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशाने तयार करण्यात आला होता. तर राहिलेली माहिती आपण खाली स्लाइड मध्ये बघूया. या ठिकाणी पहा, पहिला पर्याय होता संभाजी महाराज. तर यांचा या ठिकाणी काही संबंध नाही. शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याची पुनर्बांधणी केली. शाहू चरित्र सारखे ग्रंथ उपलब्ध आहेत. या ठिकाणी बघा संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिलाय. नंतर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा सुबक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी तयार करण्याचे आदेश दिले. राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ इसवी सन 1672च्या सुमारास तयार करण्यात आला. स्वराज्याचा कारभार कसा चालवावा, अधिकारांची कर्तव्य, महसूल व्यवस्था, न्याय व्यवस्था, किल्ले व्यवस्था, सैन्य व्यवस्था इत्यादी विषयांचा यात समावेश होता. म्हणजे त्यांचा तो राज्यकारभार कशा पद्धतीने चालला पाहिजे यासाठी राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ लिहिण्यात आला आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने लिहिण्यात आला होता. याचं बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला तर प्रश्न काय आहे बघूया. पुढीलपैकी कोणता अधिकारी अष्टप्रधान मंडळाचा सदस्य नव्हता? ज्या पद्धतीने आज आपल्या भारतामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ असं राज्य मंत्रिमंडळ, ज्या पद्धतीने मंत्रिमंडळ काम करते, ही संकल्पना आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं ते त्या काळीचं मंत्रिमंडळ टाईप होतं बघा. तर याच्यामध्ये बघा सुमंत हे पण सदस्य होते बघा, सेनापती पण होते, पंडितराव पण होते, परंतु फौजदार नव्हते. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. फौजदार हे पद त्या अष्टप्रधान मंडळामध्ये नव्हतं. चला याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. पहा या ठिकाणी खूप महत्वाची माहिती दिली. अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले केंद्रीय मंत्रिमंडळ होय. यात एकूण 8 पदे होती. फौजदार हे पद मंडळात समाविष्ट नव्हते. चला सुमंत किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतो बघा डबीर हा अष्टप्रधान मंडळाचा सदस्य होता. परराष्ट्र व्यवहार, तह, शत्रुराज्याची पत्र व्यवहार व राजनैतिक कामे त्याच्या कार्यात येत. सेनापती यांचं काय काम होतं? सेनापती हा अष्टप्रधान मंडळातील महत्वाचा सदस्य होता. सैन्याचे प्रमुख नेतृत्व, युद्धनीती, फौजेचे संचालन आणि संरक्षण याची जबाबदारी सेनापतीची होती. फौजदार हे तर काय पद नव्हतं. पंडितराव हा अष्टप्रधान मंडळाचा सदस्य होता. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो फौजदार. या ठिकाणी पहा 8 पदे दिलेली आहेत बघा. एक म्हणजे प्रधान, त्याला आपण पेशवा पण म्हणू शकतो. अमात्य म्हणजे मुजुमदार, नंतर सचिव होते बघा, मंत्री, सुमंत, सेनापती, पंडितराव आणि न्यायाधीश अशी अष्टप्रधान मंडळामध्ये 8 पदे होती. या ठिकाणी काय म्हणलंय, अष्टप्रधान मंडळ हे केंद्रीय मंत्रिमंडळ होते. फौजदार हे त्या मंडळात समाविष्ट नव्हते. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय पहा, शिवभारत हा ग्रंथ कोणी लिहिला? आता या ग्रंथाचं लेखक कोण आहे? तर या ग्रंथाचे लेखक आहेत बघा परमानंद यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला. सभासद यांनी सभासद बखर लिहिली. नंतर चिटणीस यांनी चिटणीस बखर लिहिली. याचं बरोबर उत्तर आहे बघा परमानंद. उरलेल्या पर्यायांचा अभ्यास आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. पहा शिवभारत हा ग्रंथ परमानंद या कवीने लिहिला आहे. हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित एक महत्वाचा काव्यात्मक ग्रंथ आहे. या ठिकाणी पहा शिवभारत हा ग्रंथ परमानंद यांनी लिहिला. 17व्या शतकात लिहिला गेला असून शिवाजी महाराजांच्या कार्याचे वर्णन काव्य रूपात करण्यात आलेले आहे बघा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. सभासद यांनी काय केलं, सभासद हे कृष्णाजी अनंत सभासद होते. यांनी सभासद बखर लिहिली. चिटणीस म्हणजे कोण, मल्हार रामराव चिटणीस यांनी काय केलं, चिटणीस बखर लिहिली बा. नंतर जयराम पिंडे
तेराम पिंडे हे पिंडे बखर या ग्रंथाचे लेखक आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे? जलदुर्ग म्हणजे पाण्यात बांधलेला किल्ला. तर पाहूया या ठिकाणी बघा प्रतापगड. प्रतापगड हा पाण्यामध्ये नसून हा डोंगरामध्ये आहे, याला आपण म्हणू डोंगरी किल्ला. राजगड हा पण डोंगरामध्ये आहे, हा पण आहे बघा डोंगरी किल्ला. सिंधुदुर्ग दुर्ग म्हणजे असतो बघा किल्ला. सिंधुदुर्ग हा पाण्यामध्ये आहे, त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे बघा सिंधुदुर्ग हा जलदुर्ग मध्ये येतो. पुरंदर हा डोंगरी किल्ला आहे, त्याच्यामुळे हे उत्तर आपलं येणार नाही. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. आता याचा सविस्तर अभ्यास आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. पहा प्रतापगड हा सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरी किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधला. हा जलदुर्ग नसून डोंगरी किल्ला म्हणजेच गिरिदुर्ग आहे. बघा जलदुर्ग नंतर हा आला गिरिदुर्ग. राजगड पण बघा एक गिरिदुर्ग आहे म्हणजे डोंगरी किल्ला आहे. सिंधुदुर्ग हा समुद्रात बांधलेला जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज यांच्या सागरी शक्तीला तोल देण्यासाठी हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याची भिंत समुद्राच्या पाण्यावर उभी आहे. प्रमुख प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे, त्यांना ठेवा. याचे प्रमुख प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे. या ठिकाणी पुरंदर संदर्भात माहिती दिली बघा. गिरिदुर्ग आहे हा पण एक. चला याच्या खाली पण थोडीशी माहिती आहे बघा, आपण ती बघूया. बघा काय दिलंय थोडक्यात माहिती. सिंधुदुर्ग बांधणी कालावधी इसवी सन 1664 ते 1667. स्थान मालवण किनारा, जिल्हा सिंधुदुर्ग. वैशिष्ट्ये भक्कम तटबंदी, गुप्त दरवाजे, मंदिरे, विहिरी, राजवाडे. या ठिकाणी बघा जलदुर्ग ओळख. सिंधुदुर्ग हा मालवण मध्ये आहे. विजयदुर्ग हा देवगड मध्ये आहे. नंतर सुवर्णदुर्ग हा दापोलीमध्ये आहे आणि खांदेरी मुंबई जवळ आहे. हे चारही जलदुर्ग आहेत बघा. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय पहा, मराठ्यांच्या इतिहासात छत्रपतींचा पेशवा म्हणून कोण ओळखला जातो? छत्रपतींचा पेशवा हे ओळखले जातात बघा थोरले बाजीराव. या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे बघा थोरले बाजीराव हे छत्रपतींचे पेशवे म्हणून ओळखले जातात बघा. राहिलेल्या पर्यायांचा अभ्यास आपण पुढे करूया. या ठिकाणी बघा थोरले बाजीराव यांना छत्रपतींचा पेशवा म्हणून ओळखले जाते. नंतर काय दिलंय, त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेपासून दक्षिणेत नर्मदे पलीकडे व मालवापर्यंत केला. नंतर काय सांगितले, बाळाजी विश्वनाथ हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे होते बघा. थोरले बाजीराव 1720 ते 1740 हे छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे होते. त्यांच्या पराक्रमी कुशल व दूरदर्शी नेतृत्वाने त्यांना छत्रपतींचा पेशवा ही उपाधी देण्यात आली बघा. याचं बरोबर उत्तर आहे बघा छत्रपतींचा पेशवा कोण, तर थोरले बाजीराव. चला पुढचा प्रश्न काय पहा, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोणाविरुद्ध झाला? या ठिकाणी 3 युद्ध झाले बघा पानिपतचे. तर त्या तिसऱ्या युद्धामध्ये बघा मराठा विरुद्ध अहमद शाह अब्दाली या दोघांमध्ये ही युद्ध झाले होते. मराठा आणि अहमद शाह अब्दाली याच्यामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला होता. तर तो पराभव अहमद शाह अब्दाली याच्या विरोधात झाला होता. चला पर्यायाचा सविस्तर अभ्यास आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. या ठिकाणी पहा अहमद शाह अब्दाली. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे साम्राज्य आणि अफगाणचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाले. अब्दालीने उत्तरेकडील भारतीय राज्यावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी युद्ध लढले. मराठ्यांचा या युद्धात निर्णायक पराभव झाला. या ठिकाणी बघा 3 युद्ध झालेत बघा पानिपतचे. ते कोणते कोणते आहेत आपण या ठिकाणी बघूया. पहिलं युद्ध आहे बघा, पहिले युद्ध 1526 बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी. ध्यानात ठेवा पहिलं पानिपत युद्ध झालं बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी 1526 मध्ये. दुसरं गत झालं पहा 1556 मध्ये अकबर विरुद्ध हेमू विक्रमादित्य यांच्यामध्ये झालं बघा. आणि तिसरं युद्ध 14 जानेवारी 1761. ध्यानात ठेवा पानिपतचे तिसरे युद्ध झाले बघा 14 जानेवारी 1761 रोजी. ते मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय पहा,
सभासद बखर या ऐतिहासिक साधनाचे लेखक कोण होते? चला, मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं होतं बघा, सभासद बखर. त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं बघा, शिवभारत हा ग्रंथ परमानंद यांनी लिहिला. सभासद बखर हे लिहिले बघा कृष्णाजी अनंत सभासद. पर्याय क्रमांक 1. मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिले बघा चिटणीस बखर. परमानंद यांनी काय लिहिलंय? शिवभारत. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, कृष्णाजी अनंत सभासद. चला, राहिलेल्यांचा अभ्यास आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. या ठिकाणी काय म्हणलंय? मल्हारराव रामराव चिटणीस यांनी सभासद बखर लिहिलेली नाही, चिटणीस बखर लिहिलेली. परमानंद यांनी शिवभारत, कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिलेले आहे. गोविंद पानसरे हे एक आधुनिक काळातील विचारवंत आणि लेखक होते. यांचा सभासद बखरीशी काही संबंध नाही. चला, पुढचा प्रश्न पाहूया. चला, प्रश्न काय बघा, शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी संबंधित योग्य पर्याय कोणता? म्हणजे कोणत्या साली आग्रा सुटका करण्यात आली? औरंगजेबाने शिवाजी महाराज आणि बाळ शंभूराजे यांना कैदेमध्ये ठेवलेलं होतं आणि त्यावेळेस शिवाजी महाराज यांनी चातुर्याने फळांच्या टोपलीमध्ये बसून त्या ठिकाणी सुटका केली. तर ते वर्ष होतं बघा 1666. तारीख होती पहा 12 मे 1666 रोजी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन त्या ठिकाणी सुटका करून घेतली. चला, याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये बघूया. पहा, या ठिकाणी काय दिलंय? 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतची दुसरी लूट केली. पहा, 1665 पुरंदरचा तह, ध्यान ठेवा हे वर्ष. 1666 12 मे 1666 रोजी आग्रा येथून धाडसाने सुटका केली. 1670 या शिवाजी महाराजांनी सुरतची तिसरी मोहीम केली. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय? 1666. 12 मे 1666 रोजी शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका केली. चला, पुढचा प्रश्न बघूया. चला, प्रश्न काय बघा, पुढील पैकी कोणता इतिहासाचा भौतिक स्रोत नाही? भौतिक म्हणजे स्थायी रूपात. तर या ठिकाणी बघा, नाणी हा भौतिक स्रोत आहे, शिलालेख हा पण भौतिक स्रोत आहे बघा, किल्ले हा पण भौतिक आहे, परंतु पोवाडे हा भौतिक नाही. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. नाणी, किल्ले, शिलालेख हे तीनही भौतिक स्रोत आहेत, परंतु पोवाडे हा भौतिक स्रोत नाही. चला, याचं सविस्तर विश्लेषण पुढील स्लाइड मध्ये करूया. काय बघा, नाणी इतिहासाचा महत्वाचा भौतिक स्रोत, शिलालेख हा पण एक महत्वाचा भौतिक स्रोत आहे, किल्ले हा इतिहासाचा महत्वाचा भौतिक स्रोत आहे, परंतु पोवाडे हे लोककाव्य स्वरूपाचे आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, काय? पोवाडे. चला, पुढचा प्रश्न बघूया. चला, प्रश्न काय बघा, स्वराज्याचा कारभार या संदर्भात महसूल पद्धतीत सुधारणा करणारे अधिकारी कोण होते? तर या ठिकाणी पहा, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रामचंद्र पंत अमात्य, हंबीरराव मोहिते. तर ते होते बघा अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तो यांनी काय केलं? महसूल पद्धतीत सुधारणा करणारे ते अधिकारी होते. चला, याच्या संदर्भात आपण पुढील स्लाइड मध्ये माहिती घेऊया. या ठिकाणी काय दिलं बघा, अण्णाजी दत्तो. याचं उत्तर आहे अण्णाजी दत्तो हे स्वराज्यातील महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी होते. यांनी जमिनीची मोजणी, वर्गीकरण, मूल्यांकन आणि कर आकारणीची पद्धत सुधारली. तर अशा पद्धतीने आपण 10चे 10 प्रश्न पाहिले, सविस्तर विश्लेषण केलं आणि तुम्हाला नक्कीच या 10 प्रश्नांचा परीक्षेमध्ये 100% फायदा होईल. हे सर्व प्रश्न तुम्ही सविस्तररित्या एकदा पहा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.